बघा, आपल्या लोकशाहीमध्ये विरोध प्रदर्शन करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. परंतु काही मोर्चे, आंदोलनं ही जनहितात असतात, काही स्वहितात असतात, स्वतःच्या स्वार्थासाठी काढलेले असतात. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली आंदोलनं आणि मोर्चे यातनं केवळ जनतेचं नुकसान होतं, त्यांना असुविधा होते. परंतु त्यातून जनतेचा कोणताही फायदा होत नाही. आणि आजचा हा जो मोर्चा आहे, हा निश्चितपणे एक हेतुपुरस्पर मोर्चा आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी काढलेला मोर्चा आहे. यातनं जनतेचा कोणताही फायदा होणार नाहीये. संविधानिक संस्थांवरती आरोप करणं, संविधानिक संस्थांवरती शंका उपस्थित करणं, यातून काही साध्य होणार नाहीये. लोकसभेच्या ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला निकालानंतर असे मोर्चे का काढले गेले नाही, हा प्रश्न पण जनता यांना विचारणार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं सभागृहात विषय मांडणं, संविधानिक फोरमवरती विषय मांडणं आणि त्यातून चर्चा उपस्थित करून काहीतरी उपाययोजना किंवा आपले विचार समोर आणणं, यात तथ्य आहे. परंतु केवळ एक खोटा नॅरेटिव्ह निर्माण करण्यासाठी ज्या वेळेला जनतेला अशा असुविधेत टाकण्यात येतं, त्यावेळेला त्याचं चोख उत्तर निवडणुकीत जनता अशा लोकांना देतं.